मावळ लोकसभेच्या जागेची मागणी आम्ही गेल्या अनेक दिवसापासून करतोय। आमचे प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब मागच्या महिन्यामध्ये शहरात आले होते आणि अजितदादाही आले होते। अजितदादांच्या समोर सुद्धा आम्ही पक्षाच्या वतीने मागणी केली की आम्हाला मावळ लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा। या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद खूप चांगली आहे। आपण पिंपरी चिंचवड आणि मावळचा हे तीन विधानसभा जे घाटाच्या वरचे इथं पाहिलं तर इथं राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे। पिंपरीमध्ये आमचे आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। पलीकडं मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि मागच्या पोटनिवडणुकीमध्ये नाना काटेंच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं की जवळपास 1,00,000 मतं त्यांना त्या ठिकाणी मिळाली आणि घाटाखाली सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची खूप चांगली ताकद आहे। आमचा कार्यकर्त्यांचा फार मोठी फळी आहे, त्याच्यामुळं मावळची जागा आम्हाला मिळावी आणि आम्ही भाऊसाहेब भोईरांसाठी या जागेसाठी मागणी करतोय। आता आमची महायुती आहे, आम्ही तिन्ही पक्ष आणि इतर जे मित्रपक्ष आम्ही एकत्र आहोत, त्याच्यामुळं जो निर्णय वरतून होणार आहे तो सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे काम करावं लागणार आहे। आमची मागणी ही आहे की आपल्या पक्षाची ताकद इथं अधिक आहे आणि म्हणून भाऊसाहेब भोईरांना इथं संधी मिळावी अशा प्रकारची, आणि कुठलाही उमेदवार ठरला उद्या तर सर्वांना त्यांचं काम करावं लागणार आहे। मी इच्छुक गेले अनेक वर्ष आहे की पहिल्यांदाच इच्छुक नाही आहे। मावळ मतदारसंघ हा पिंपरी चिंचवडचा सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, निर्णायक भाग म्हणूया त्याला, तो मावळ भागामध्ये पिंपरी चिंचवडचा आहे। मी मागणी वैयक्तिकरित्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून केलेली आहे, परंतु आमचे अध्यक्ष अजित गव्हाणे असतील, नानासाहेब काटे असतील, या मंडळींनी, कारण का ते अधिकृतरित्यापणे त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी वारंवार माझ्या उमेदवारी संदर्भात ज्या वेळेस मावळचा विषय निघालेला आहे त्यावेळेस त्यांनी ती चर्चा केलेली आहे। मी वारंवार कधी भेटत नाही नेत्यांना, परंतु नेत्यांच्या कानावर या सगळ्या भावना पोचलेल्या आहेत आणि आमचं बूथ पातळीवर, म्हणजे आता मी कोणत्याही उमेदवाराबद्दल बोलू इच्छित नाही, परंतु प्रत्येक उमेदवाराची बूथ पातळीवर त्यांच्या पक्षाचं किती लेखाजोग आहे, वास्तवता काय आहे, याचं मूल्यमापन जर केलं तर निश्चित चित्र डोळ्यासमोर येईल की हा योग्य राष्ट्रवादीलाच, अजितदादांनाच हा पोषक मतदारसंघ आहे। कारण इकडं आमच्या चिंचवडला नाना आहेत, आता निवडणूक लढवली, मी प्रचार प्रमुख होतो, आमच्या दोघांचाही प्रचार झालेला आहे थोडक्यात, आणि तिथं 1,00,000 पर्यंत नेलेलं आहे। म्हणजे नानाला म्हणत होते की आम्ही एवढ्या मतदानमध्ये थांबू, तेवढ्या मतदानमध्ये थांबू, तसं नाही। आता पिंपरी तर आमचा म्हणजे बालेकिल्लाच आहे। शेळके हे पडलेल्या उमेदवाराच्या टिबल मताने निवडून आलेले आहेत। म्हणजेच काय की भारतीय जनता पक्षाची ताकद आहे का, तर आहे, आम्ही नाकारत नाही, परंतु आम्ही कुठेही तिथं ते म्हणजे जर मूल्यमापन केलं तर आम्ही योग्य बरोबर आहोत सर्वजण। मग त्या पद्धतीनं, आणि काय असतं शेवटी अनेक वर्ष खासदाराच्या माध्यमातून अँटी इन्कम्बन्सी चालू असतेच, नाही मी फ्रेश चेहरा आहे, म्हणजे कामाच्या माध्यमातून असेल, आणि अजितदादांचं माझं 1% पण अजितदादांचं 99%, आमच्या पक्षाचं 99% काम आहे। त्याचं कारण त्यांनी केलेलं ह्या पिंपरी चिंचवड शहरातलं विकासाचं योगदान, त्यामुळं, आणि आत्ता सुनील अण्णा शेळकेंनी मावळात विकासाचा धुमाकूळ घातलेला आहे, म्हणजे एवढा प्रचंड निधी आणलेला आहे। स्काय वॉकला जवळ 450 कोटी रुपये आत्ता मंजूर करून आणले त्यांनी। म्हणजे आमचा एवढा दावा आणि विकासात्मक दावा असताना मला असं वाटतं की अजितदादांना काय सांगायची गरज नाहीच आहे, मावळ काय आहे कसं ते आता ते आमचे नेते, त्यांच्या नेतृत्वाखाली आमची वाटचाल सुरू झालेली। त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी, जे आमच्या अध्यक्षांनी अजित गव्हाणे यांनी जी मागणी केलेली आहे त्याचा गांभीर्यपूर्वक सर्वांनी विचार करावा, कारण का आमच्या राष्ट्रवादीतून काही उमेदवार तिकडे गेलेले आहेत, ते पिंपरीचेच आहेत। त्यामुळं ह्या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून, आणि अतिशय महत्त्वपूर्ण निवडणूक आहे, त्यामुळं निश्चित आमची मागणी ही रास्त आहे।